तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळ झालेली आहे. किती वाजले तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा. टी व्ही चालू आहे बघा इकडं. इथं बघ किती वाजले ते, 9:45 वाजत आले ते. आणि आपल्याला जायचं आता रानामध्ये मटर टाकायला, बागाला जाऊया. मी मम्मी चाललं राहिलं काल ते थोडंसं टाकायचं. चल मम्मी, इथं बघू शकता इथं काय आहे. आणि इथं स्वयंपाक केलेला आहे. काय केलं हो, बटाटा केलेला आहे. इथं दूध आहे. इकडं पाहुण्याने खायला आणलं काल अजून सफरचंद, केळं. मित्रांनो डबाच भरला, खायचा डबा. हो, सगळं खायलाच खायला, डबा भरून खायला. तर जाऊया. मी मम्मी निघालेला आहे. आणि मित्रांनो वातावरण कसं झालं आहे बघा. इकडं बघा, सकाळ सकाळ वातावरण असं झालं, दिसलं हो बघा. इकडं मोकळं आहे, इकडं मोकळं आहे, पण इकडं बघा, इकडं कसं आहे, कसं आहे बघितलं का. इथं बघा झाडाचं फुलं जास्वंदीचं. आणि इथं बघा गाड आहे, तुम्हाला दाखवतो. इथं बघा आपण काय केलं, टाकीत पाणी सोडलं पिण्यासाठी. इथं तुम्हाला माहीत असेल, पिण्याचं पाणी आपण गायनं पिण्याचं पाणी वापरतो. इथं टाकीतलं, टाकीला पाणी येतं होलचं. होल चालू करायला लागतं. इथं बघा मटेरियल गाडावर झाकून ठेवलं आपण. ह्या भागाला आणि वरच्या भागाला टाकले, मधल्या भागाला टाकायचं राहिले, कारण की मधला भाग खुरपला नव्हता. त्यामुळे आता काल खुरपून झालेला आहे. आता टाकायचं, मुजवायचं. तुम्हाला दाखवतो कसं टाकायचं आणि कसं मुजवायचं ते लगेच. मी मम्मी टाकणार आहे. अण्णा काय येणार नाहीत, कारण की अण्णा आजारी आहेत. त्याच्यामुळे इथं बघू शकता, हे बघा काळं मटेरियल आहे मित्रांनो. रेडीचा कलर आहे, रेडीचा. रेडी हे बघा, एवढं मटेरियल आहे, एवढं टाकायचं आहे. कसं आहे बघितलं, कसा गाडा आणला ते तिकडं नेलं मागं. आणि इथं स्पीड लागत नव्हतं, त्यामुळे तिकडं मागं नेलं. आणि मागणं स्पीड बदन आणलं. मी वाढला मुवमेंट टाकला, त्यामुळे आला लगेच. इथं बघा मित्रांनो टाकलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. एक एक डबडे टाकायचे का ग. पाखर खाते ती हो का मित्रांनो, पाखर खाते ती. थोडं एवढं झाकलं तरी पाखर खाते ती हो का. डिपून टाकायचं, इसकुटून टाकायचं पसरून. हे बघा, ह्याच्यामध्ये घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने टाकायचं. अशा पद्धतीने टाकायचं सगळं. आणि पाणी सोडायचं लगेच बागेवरती. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, सगळं मटेरियल आपण टाकलेलं आहे या 200 झाडांना. फक्त 200 नाही, 100 झाडांना. खाली 200 येते, 100 येते. तर कसं मोजवायचं तुम्हाला दाखवतो बघा. अशी पायानं माहिती सारे होत. असं मोजवायचं आहे बघा, सगळं मोजवायचं आहे. हे बघा, असं मोजवायचं आहे. कसं आहे मित्रांनो, या मोजवायला येत आहे का, यावंच लागेल. माशी माझ्या मागं फिरते. मग जर माशीने एवढा त्रास दिला ना, रात्री मच्छर लाईट नसल्यामुळे ही दिवसभर माशी असते माझ्या मागं. तर मित्रांनो आपण मागाशी बागाला पाणी सोडलेलं आहे. आता लाईट गेलेली आहे. तर बघू शकता वल्ल झालेलं आहे इथं. आणि मटेरियल टाकून मोजून आपण मागाशी पाणी सोडलेलं होतं. इथं बघू शकता एवढं पाणी गेलं, अजून पाणी जायला पाहिजे. पण लाईट गेली मित्रांनो मागाशी. आणि व्ह्यू बघा मित्रांनो कसं झालं, कसं व्ह्यू म्हणजे मागणं सूर्य पुढं ढग येतं बदल. तर आता जायचं आपल्याला वैरण काढायला. जाऊया, वैरण काढून घेऊन येऊया लगेच ट्रॅक्टरवरती. त्याआधी तुम्हाला पहिल्यांदा मावशा दाखवतो. तुम्हाला मावशा दाखवलं नाही तर आपल्या दाखवतो लगेच मावशा तुम्हाला. लयच भारी हो इथं. कसं आहे हो इकडं दिलं. तर इथं बघू शकता चमचम बसलेले आहे. का चमचम, माश्या बसते तुझ्या डोक्या हे तोंडावरती. कसं काय माश्या आवडतात काय तुला, तुला माश्या आवडतात काय. हे चमचमी अशी का करती, चाम 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 चाम. तर इथं बघू शकता रेडा आणि म्हैस दोघंजण आहेत तिथं उभा. यांना निवडून द्यावे तुम्ही. इथं बघा मित्रांनो वारं सुटले. कप्पो तिकडं आहे. कप्पो चल, कप्पो. रेडीचं नाटक दाखवतं. मी गेलो तर रेडी उठणार नाही बघा. ये म्हणते मला, उठू नको उठू नको, बस 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 उठू नको. मी उठली आहे, मी बसली आहे. बस 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 की बस की खायला नाही. बस 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 बसली बघा. काय का रेडी, फोटो काढू का तुझ्यासोबत एक. तू फेमस झाली, फोटो काढू दे की तुझ्यासोबत. हो का मित्रांनो रेडी. रेडी, उठू नको उठू नको. रेडी असली तर रेडी आहे, बसलं तर नीट जवळ पण करून देत नाही. आळूस देते आळूस. मारू नको सांगतो. काय रेडी काय म्हणते, गेली बघा पळून, आराम करून गेली आता.
ऐ माझ्या अंगावर इथं बघा महाकाल कोंबड्या बघा इथं बघा हे काय चिंगडी काय इथं बघा महाकाल का हो महाकाल साहेब काय चाललंय महाकालने हात लावून दिलास पहिल्यांदा महाकाल शिंगा बघा मित्रांनो एकदम भारी आहेत कधी महाकाल पण फेमस आहे तर महाकाल सोबत एक सेल्फी घेऊ खाल्लं महाकालने सेल्फी घेऊन दिलेला आहे पण रीडन घेऊन दिलेला आहे रीडीच बघा कार्यक्रम चाललाय तिकडे हे बघा महाकाल हे बघा कपिलाचा मुलगा ही महाकाल दूध प्यायचं का तिथलं दूध प्यायचं का इथलं कप्पे कपलो इकडे की इकडे अयो मी कुठं बसलो नारळ जर पडला तर गेलं टाळकं माझं सगळं आले बघा रीड आली या महाकाल आले ते बघा ही रीडी महाकाल आणि कप्पू पुढं माझं महाकाल मला ताटतं ते सारखं बघा ही गाय आली महाकाल आता उठणार बरं का 100% काय चाललंय दोघांचं चाटाचाटी चालू आहे बघा हो काय नाही ग तुला काय त्यात शिंग आहे तुझी काय आणलंय तुला काय नाही आणलंय खाजू का इथं खाजवायचं बघा कारण की इथं सारखं इंजेक्शन देते ते आहे का नाही तर जाऊया वैरण घेऊन येऊया उठलं महाकाल उठलं हिनं मारलं बघा मारलं काय रेडी वैरण आणतो तुझ्यासाठी वैरण काय वैरण आणतो कप्पो काय वैरण घेऊन येतो वैरण आता माझा हात चाटणार बघा कपिलला खराब लय झाली मित्रांनो काय करायला लागेल पहिली लय गुबरी होती तर जाऊया वैरण घेऊन येऊया लगेच लयच बाहेर झाला मित्रांनो इकडं कापसासारखं नसतं काय जाय इथं बघा डॉगेश बाय कसं येतं डॉगेश मित्रांनो तुम्हाला दाखवू का डॉगेजचं स्टंट तुम्हाला दाखवतो एक मिनिट हो का बाहेरला फिरायला होऊया आपण थांबे तिकडे कुठं डॉगेश इकडे स्टंट करू ये मित्रांनो ह्याचं स्टंट बघा हो का पुढच्या 2 पायावर चालणार आहे जाऊ दे पुढच्या 2 पायावर जाऊ दे चाल मागे जाऊ दे पुढच्या 2 पायावर जाऊ दे पुढच्या 2 पाया चालवायचं मागच्या 2 पायावर चालवायचं स्टंट करतंय डॉगेश चल पुढच्या 2 पाया चालते बघा पळून गेलं असतं पण म्हणजे जाऊ नसतं गाड्यात आणले असते ए लागा तिकडे कुठं मला येईल का तिथनं फिरतंय बघा लय दिवसानं पळायला सोडले चला ते जाग्यावर तुमच्या बांधतो तुम्हाला इकडे बांधायला तुम्हाला फिरून आला आहे तुम्ही स्टंट करून त्याचं बांधतो तुम्हाला जावं पळा मित्रांनो हे कुत्र छान नाही काल तुम्ही कमेंटमध्ये विचारलं होतं की तुम्ही तुमच्या डॉगेशला बाहेर का सोडत नाही तर मित्रांनो हे गाड्यात आणतं हो का इथं रस्ता आहे हे रस्त्यानं येणं जाणाऱ्या गाड्यात आणतं त्यामुळे मला बांधून ठेवतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा ह्याचं दात दाखव की दात दाखव की मित्रांनो हे कपिलवाणी नाही मी इथं हात घालतोय पण हे चावायचं वेळेचं मला चावणार नाही ना असलंच आहे किरपान आहे पण चावक त्यामुळे बांधून असतं आलो आहे रानात तर मित्रांनो आपण तिथून वैरण काढून आणली थोडीशी आणि आता हिथली काढली बघा थोडंसं गिनिगोल काढले ह्याच्यावरती भरलेलं आहे हे 2 टायमिंगची वैरण आहे बघा तर जाऊया घरी आता घरी जाऊन करूया वैरण कट लगेच मित्रांनो उशीर झाला आहे लाईट जाणार आहे 7 वाजता लाईट जाते कारण की लाईट नसते ना परत ना आपल्याला आता जाऊया घरी वैरण कट करूया लगेच मित्रांनो कडवळ काढा एवढं उशीर लागतो ना ते नकोच वाटतं कडवळ काढायला लय उशीर लागतो ना निघत पण नाही लवकर तर मित्रांनो आपण आलो घरी आणि करायची वैरण झालेली आहे इथे बघू शकता वैरण कट केली आताच मी आणि किती वाजले ते दाखवतो तुम्हाला तर एवढ्या वाजलेल्या आहेत आता गाय आतमध्ये घ्यायची पेंडी ठेवलेली आहे मित्रांनो पळापळी झाली कारण की आपल्याला परत शूट करता येणार नाही कारण की सूर्य मावळ्या काही दिसत नाही चला ग मावशांनो हो चमचमची मम्मी ऑटोमॅटिक उघडते दरवाजा दमनिया कोपऱ्यात जायचं कोपऱ्यात चमचमची मम्मी दमनिया खूप
असं गेट लावायचं बघा. कप्पू कप्पू कसं आहे कसं असं सिस्टम करायला लागतं का रेड आहे मध्ये मध्ये किती काय दिसते आहे मित्रांनो. एवढा फरक कसा काय असू शकतो बघा बरं किती काळी आहे हो का. ही पांढरी कपेला पांढरी रेडी बघा काळी काळी रेडी रेडे हो ए रेडे हो का लईच काळी आहे. चमचमला बाहेर सोडू पाहायला कप्पू गेली बघा चमचम पळत गेलीच बघा. कपड्याला बांधूयात आपण. कारण कपड्याला पेंट ठेवायची ना काय बघा कशी करते कप्पूला रेड हे कप्पू धर ए एका रेड तिकडे का चमचम बघा चमचमचं स्टंट बंद झाले मित्रांनो. येऊ बघा तिकडे कसं आहे बैला बाईक्स रेडे रेडे हो हो तर पडला भुसा. रेडीच्या टाळक्यात भुसा पडला खाण्यात बिजे. तर मित्रांनो झाली संध्याकाळ. तुम्हाला म्हणलं होतं नाही काल की आजचा ब्लॉग एकदम खास असणार आहे कारण की आज संध्याकाळी स्पेशल आहे. तुम्हाला दाखवतो काय केलंय. हे बघा मित्रांनो इथं काय केलंय लाडू केले. ते कशाचं लाडू माहिती आहे का. ती अंडी कशाला तिथं ठेवत असते सारखी. मित्रांनो मी अंडी खात नाही ठेवली सारखी. तर ही अंडी आहे ती अन्नासाठी आणली ती पाहुण्यांनी. अंडी ही आणि तूप आहे बघा आणि हे कालवून तेल टाकले का काय ह्यात. हे भाकरीसाठी चालले ते बघा दोघीजण तिकडं खाली तुम्हाला दाखवतो. आणि इथे कालवून काय गेलं आहे वाटणं केलं मित्रांनो लाडू खोबऱ्याच्या किस्याचा लाडू होतं. खोबऱ्याचा किस केला आणि लाडू केलं. आणि हे लाडू केलं आहे तर फक्त आणि फक्त ताईने आपल्या मोठ्या बहिणीने केलं ते. तर तुम्हाला दाखवतो इथं कसं लागतं ते. तुम्हाला चौकशी करणार पण आता. चांगला आहे इथं बघा त्याचा फोन चार्जिंग लावलेला आहे. तर करूया जेवण आणि झोपूया. तर आजचा व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. बाय.